पत्रकार परिषद की परंपरा पर दिनांक 29 अप्रैल को श्रमिक पत्रकार भवन में श्री गुरुदेव लोक सेवा फाउंडेशन अमरावती द्वारा दिनांक 3 मई से 13 मई तक आयोजित मुलींचे निवासी शिविर की जानकारी प्रदान की गई। प्रस्तुत है वहीं का ब्यौरा। समाचार संकलन अशोक भाई जोशी। मी मंगेश खोंडे, श्री गुरुदेव लोकसेवा फाउंडेशन अध्यक्ष। येणाऱ्या 3 मे ते 13 मई मुलींचं सुसंस्कार शिबिर आपण नरहरी सभागृह मंगल कार्यालयामध्ये फर्स्ट स्टॉप इथे आयोजित केला आहे। मागच्या 9 वर्षापासून अमरावतीमध्ये मुलींचं सुसंस्कार शिबिर या संस्थेतर्फे आयोजित केले जाते। आमच्या सोबत आमची संपूर्ण टीम, आमची सर्व कार्यकारिणी सोबतच गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक आणि गुरुदेव सेवा मंडळाशी जोडलेले सर्व गुरुदेव भक्त आमच्या शिबिरामध्ये सहभाग करतो। यामध्ये यावर्षी आम्ही ऑनलाईन एक फॉर्म तयार केला होता। त्या ऑनलाईन फॉर्मच्या माध्यमातून आमच्याकडे 175 मुलींची नोंदणी झालेली आहे आणि नोंदणी आता जवळजवळ ऑफलाईन 25 म्हणजे 200 मुलींचं एक टार्गेट आम्ही ठेवलेलं आहे। आणि त्या शिबिरामध्ये या 200 मुली ज्या येणार आहे त्या कुठल्याही प्रकारचा मोबाईल त्यांना 10 दिवस अलाउ नसतो। आईवडिलांना त्यांना भेटण्याची परमिशन नसते। आम्ही ऑनलाईन आईवडिलांना त्यांची जे व्हिडिओ रोज आम्ही जे एक लाईव्ह करतो त्यातून आईवडील आपल्या मुलांना बघतात की आम्ही कोणत्या प्रकारचं मुलींना शिक्षण देतो, मुलींना कशा प्रकारची वागणूक देतो। आणि या 9 वर्षामध्ये अमरावती जिल्हा आणि विदर्भातल्या आईवडिलांनी या पालकांनी आमच्यावर जो प्रचंड असा एक विश्वास ठेवलेला आहे त्या माध्यमातून आमच्या एका हाकेला 200 ॲडमिशन आमच्याकडून पूर्ण झाल्या। तिथे मग क्राफ्ट असो, मलखांब असो, तिथे बौद्धिक असो, संगीत असो, पाककला असो आणि मैदानी खेळ असो, लेझीम, लाठीकाठी आहे आणि त्या भागवत गीता असो, ग्रामगीता असो, या माध्यमातून सर्व म्हणजे ज्या ज्या मुलींना ज्या गोष्टीची या जीवनामध्ये आपल्याला माहिती आहे की 10 वर्ष ते 18 वर्ष एक मुलींचं साधारणतः जे शिक्षणाचं वय असते ते सर्व पालकांना माहीत आहे। या वयामध्ये जे सुसंस्कार आईवडील देतातच, त्यात कुठलीच प्रकारची शंका नाही। पण आईवडिला सोडून जे गुरुजन देतात एक गुरुजनाचा भाग म्हणून, एक समाजाप्रती देणं म्हणून आमच्या श्री गुरुदेव लोकसेवा फाउंडेशनतर्फे 3 मे ते 13 मे शिबिर आयोजित केलं आहे। याचं उद्घाटन 3 मेला 6 वाजता आणि समारोप 13 मेला 6 वाजता विविध प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे। आपण सर्वांनी या शिबिराला एक दिवस तरी अवश्य भेट द्यावी। आपले आर्थिक सहकार्य आम्हाला